नमस्कार शेतकरी बांधवांनो, आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सन 2025 ते 2026 आर्थिक वर्षासाठी महाराष्ट्र शासनाचा एक शिष्यवृत्ती आणि शिक्षण शुल्क योजनेसाठी आपण एक मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे। आणि या व्हिडिओच्या माध्यमातून आपण एक सरकारी GRच्या माध्यमातून एक माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करायला विसरू नका। चला तर 1 ते 2 मिनिटात आपण सविस्तर माहिती जाणून घेऊयात। सन 2025 ते 26 या आर्थिक वर्षासाठी विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या शिष्यवृत्ती आणि शिक्षण शुल्क या योजनेच्या निधी वितरणा करण्याबाबत या आपल्याला एक GR आलेला आहे। आणि या GR नुसार आपल्याला काय सांगितलं गेलं आहे की महाराष्ट्र शासन सामाजिक न्याय विभागाकडून निमुक्त जाती, भटक्या जमाती आणि विशेष मागास वर्ग या इतर मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी एक मॅट्रिक शिष्यवृत्ती तसेच शिक्षण शुल्क आणि परीक्षा शुल्कसाठी निधी वितरित करण्यात आलेला आहे। पण या निर्णयानुसार एकूण 1946 कोटी 9 लाख कोटी इतका निधी हा मंजूर करण्यात आलेला आहे। हा निधी आता मागास बहुजन कल्याण संचालक यामध्ये आपल्याला पुणे येथे देण्यात येणार आहे। आणि विद्यार्थ्यांसाठी महाबेटी पोर्टलवरती लवकरच शिष्यवृत्ती या विद्यार्थ्यांच्या खात्यावरती येणार आहे। म्हणजे सरकारने स्पष्ट केले आहे की हा निधी पात्रता विद्यार्थ्यांच्या महाबेटी प्रणाली वितरित केला जाणार आहे आणि आर्थिक नियमाचे पालन करूनच हा निधी आहे हा मंजूर करण्यात आलेला आहे। आणि हा बरोबर शेतकऱ्यांच्या म्हणजे 2025 आणि 26 या विद्यार्थ्यांना आता शिष्यवृत्तीचा लाभ मिळणार आहे। अनेक विद्यार्थ्यांच्या खात्यावरती लवकरच पैसे येतील। अशा सरकारी GR आणि विद्यार्थ्यांची माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। व्हिडिओ आवडला तर लाईक आणि विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा। भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।